आज लसावी आणि मसावी बघायचं. दोन संख्यांचा लसावी, दोन संख्यांचा मसावी, त्यावरून तयार होणारी सूत्र आणि त्या सूत्रांवरून गणित कसे सोडवायचे, प्रत्यक्षात ट्रिक्स कशा वापरायच्या हे बघू. फक्त उदाहरणार्थ आपण संख्या घेतल्या 42 आणि 56. 42 आणि 56चं काय काढायचं तुम्ही? लसावी आणि मसावी काढायचं. 42 आणि 56चे काय काढणार आपण? अवयव पाडणार, बरोबर. 42 आणि 56चा सामायिक अवयव शोधायचा. लहान शोधा, कसाही शोधा. हां, 2 ने भाग जातो. 2 दुने 4, 2 1 2. 2 दुने 4, 5 4 गेले, किती राहिलं? 1. 1 वरती घेतलं 6, किती झालं? 16. 2 8 16. आता 21 ला आणि 28 ला आणखीन कुठल्या संख्येने भाग जाईल? 7 ने भाग जाईल. 21 आणि 28चा सामायिक अवयव कुठला? 7. 7 त्रिक 21, 7 चौक 28. आता 3 ला आणि 4 ला आणखीन कुठल्या संख्येने भाग जाईल का? नाही, कारण 3चा आणि 4चा सामायिक अवयव सापडणार नाही. 3चे अवयव कुठले? 1 3. 4चा अवयव कुठला? 1 2 आणि 4. दोघांमध्ये सामायिक अवयव एक सोडून दुसरा कुठलाच नाही. त्यामुळं 3 ला आणि 4 ला कुठल्या संख्येने भाग जात नाही. मग भाग जिथं जात नाही तिथं आपण भाग काय करतो? थांबवतो. मग आता ह्यांचा काय काढायचा? लसावी. लसावी काढतो त्यावेळेस काय करतो? इकडे उभे असलेले सगळे अवयव आणि खाली आडवे असलेले सगळे अवयव घेतो. ह्यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 7 गुणिले 3 गुणिले 4. आता 2 आणि 7 म्हणजे काय आहेत? नीट लक्ष द्या बरं. 2 आणि 7 हे कसले अवयव आहेत? 42 आणि 56चे सामायिक अवयव आहेत. कसले अवयव झाले? सामायिक अवयव झाले. आणि 3 आणि 4 हे 42चे आणि 56चे कसले अवयव आहेत? असामायिक अवयव आहे. म्हणजे काय केलं आपण? ज्यावेळेस लसावी काढला 42 आणि 56चा, त्यावेळेस सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा काय केला? गुणाकार केला. आपण कोणत्याही संख्यांचा ज्यावेळेस लसावी काढतो त्यावेळेस प्रत्येक वेळी काय करत असतो? सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचाच गुणाकार करत असतो. हा, ह्यांचा गुणाकार करा. 2 7 14, 14 त्रिक 42, 42 चौक 4 चौक 16, 2 चौक 8, किती झालं? 168. तर मग 42 आणि 56चा लसावी किती आला? 168. जर मसावी काढायचा असेल तर फक्त काय करतो? हे जे उभे आहेत ना अवयव यांचा गुणाकार घेतो. म्हणजेच काय? 2 गुणिले 7 म्हणजेच काय आहेत? हे सामायिक अवयवांचा फक्त गुणाकार घेतला. प्रत्येक वेळी आपण कोणत्याही संख्यांचा मसावी काढतो त्यावेळेस प्रत्येक वेळी काय करत असतो? सामायिक अवयवांचा गुणाकार घेत असतो. सामायिक अवयव कुठले? 2 आणि 7 यांचा गुणाकार किती आला? 14. तर 42 आणि 56चा मसावी किती आला? 14. बरोबर. लसावी आला 168, मसावी आला 14. आता एक लक्षात घ्या, यातून काही सूत्र तयार करायचे आपण. या दोन संख्यांचा गुणाकार करा तुम्ही. बघा, संख्या कुठल्या होत्या? 42 आणि 56. त्यांचा लसावी किती आला? 168. मसावी किती आला? 14. आता काय करायचं? दिलेल्या संख्यांचा गुणाकार करा. 42 गुणिले 56 करा. 56 दुने 112, 2 हातच्याले 11, 56 चौक. हां, 56 दुने 112, 112ची दुप्पट करा. 56 चौक भेटते. 56 चौक किती झालं? 224. 224 आणि 11, 24 आणि 11 किती झालं? 35. किती आला गुणाकार? 2352. कोणाचा? 42 आणि 56चा. त्यांच्या लसावीचा आणि मसावीचा गुणाकार करा बरं. 168 गुणिले 14. हां, लसावी किती? 168, मसावी किती? 14. करायचा गुणाकार. 14 8 112, 2 हातचे 11, 14 सक्क 84, 84 आणि 11 किती झालं? 95, 5 हातचे 9, 14 1 14 9 किती झालं? 23. किती आला गुणाकार? 2352. म्हणजे ज्या दोन संख्यांचा लसावी आणि मसावी तुम्ही मिळवलाय तर त्यांच्या लसावीचा आणि मसावीचा गुणाकार जेवढा येतो त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार पण काय होतो? तेवढाच येतो. पण ह्याच्यावरून एक सूत्र मिळालं. कोणतं? दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे दिलेल्या ज्या दोन संख्या आहेत त्यांचा गुणाकार त्यांच्या लसावीच्या आणि मसावीच्या गुणाकार एवढा असतो. बरोबर. दोन संख्यांचा गुणाकार
बरोबर लसावी गुणिले मसावी, हे सूत्र मिळालं. आलं लक्षात? ही सूत्र कसं तयार झालं? बरोबर. आता लसावी म्हणजे काय? हां, लसावी म्हणजे काय? सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. आणि मसावी कसा मिळतो? तर फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार करून मसावी मिळतो. मग जर तुम्ही लसावीला मसावीनं जर भागलं, लसावीला जर मसावीनं भागलं तर तुम्हाला काय मिळतं? सामायिक अवयव. लसावी म्हणजे काय? सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. मसावी म्हणजे काय? सामायिक अवयव. सामायिक अवयवाला सामायिक अवयव कट झाला तर लसावीला मसावीने जर भागलं तर काय मिळणार तुम्हाला? असामायिक अवयवांचा गुणाकार मिळणार. आणखीन एक सूत्र तयार होते. कुठलं? लसावी भागिले मसावी बरोबर हां असामायिक अवयवांचा गुणाकार, हे सूत्र तयार झालं. कळलं? सूत्र कसं तयार झालं ते कळलं का? कोणते कोणते दोन सूत्र तयार झाले? दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे त्यांच्या लसावीचा आणि मसावीचा गुणाकार असतो. बरोबर. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. आणि दुसरं सूत्र कुठलं तयार झालं? लसावी भागिले मसावी म्हणजेच काय असतो? असामायिक अवयवांचा गुणाकार. बरोबर. करून बघा. लसावी किती आहे? 168 भागिले मसावी किती आहे? 14. हां, काय भेटणार तुम्हाला ह्यातून? असामायिक अवयवांचा गुणाकार भेटतोय का बघा. 14 1 14, 14 1 14, 16 मधून 14 गेले, किती राहिलं? 2, 2 वरती घेतलं 8, किती झालं? 28, 14 दुने 28, काय मिळालं? 12. आणि असामायिक अवयव कोणते होते? 3 आणि 4 होते. ज्यावेळेस अवयव पाडले होते त्यावेळेस खाली असामायिक अवयव कोणते होते? 3 आणि 4. बरं, असामायिक अवयवांचा गुणाकार मिळाला ना तुम्हाला, तर ह्याच्यावरून तुम्ही असामायिक अवयव मिळवू शकता. असामायिक अवयवांचा गुणाकार मिळाला की कोणते कोणते दोन असामायिक अवयव होते ते मिळवू शकता. कसे मिळवायचे बघा. असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला? 12. 12 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या बघायची. कुठले? 9. 12 पेक्षा लहान परंतु 12ला चिटकून असलेली, 12 पेक्षा लहान परंतु 12ला चिटकून असलेली पूर्णवर्ग संख्या कोणती? 9. 9चं वर्गमूळ किती? 9चं वर्गमूळ किती? 3. 3च्या पटीत 12 आहे का बघा. 3 चोक 12. 12 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या 9. 9चं वर्गमूळ 3. 3च्या पटीत 12 आहे. 3 चोक 12. तर 3 आणि 4 हे काय झाले? असामायिक अवयव झाले. 3 आणि 4 म्हणजे काय झाले? असामायिक अवयव. आणि आणखीन एक जादू दाखवतो. लहान असामायिक अवयव कुठला आहे? 3. त्याला मसावी न गुणा. किती आलाय मसावी? 14. आणि मोठा असामायिक अवयव कुठला आहे? 4. त्याला मसावी न गुणा. लहान असामायिक अवयव 3 आहे, त्याला मसावी न गुणलं तर काय आलं? 14 त्रिक 42. आणि मोठ्या असामायिक अवयवाला मसावी न गुणलं तर काय मिळालं? 14 चोक 56. म्हणजे त्या दोन संख्या मिळाल्या, 42 आणि 56. ह्याच्यावरून आणखीन एक सूत्र तयार झालं. कुठले सूत्र तयार झाले? दोन. हां, लहान असामायिक अवयव, लहान असामायिक अवयव, लहान असामायिक अवयवाला जर गुणलं कशाने? मसावीने, तर काय मिळतं? ज्या दोन संख्या दिल्यात ना त्यातली लहान संख्या मिळते. काय मिळते? आणि मोठी जर संख्या मिळवायची असेल तर काय करायचं? मोठ्या असामायिक अवयवाला, मोठ्या असामायिक अवयवाला कशाने गुणायचं? मसावीने गुणायचं. काय मिळते तुम्हाला? मोठी संख्या मिळते. दिलेल्या ज्या दोन संख्या आहेत ना त्यातली काय मिळते? मोठी संख्या मिळते. आलं लक्षात? लहान असामायिक अवयव गुणिले मसावी लहान संख्या, मोठा असामायिक अवयव गुणिले मसावी मोठी संख्या. कुठले कुठले सूत्र तयार झाले मग? दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. हां, लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. बरोबर.
असामायिक अवयव कसे मिळवायचे? असामायिक अवयवांचा जो गुणाकार आलाय त्याच्यापेक्षा लहान परंतु असामायिक अवयवांच्या गुणाकाराला जवळची असलेली पूर्ण वर्ग संख्या, त्या पूर्ण वर्ग संख्येचं काय घ्यायचं? वर्गमूळ, आणि तिच्या पटीत बरोबर दुसरा तुम्हाला असामायिक अवयव सापडतो. बरोबर. लसावी भागिले मसावी काय मिळालं तुम्हाला? असामायिक अवयवांचा गुणाकार. आणि आणखीन तिसरं एक सूत्र तयार झालं. कुठलं? लहान असामायिक अवयवाला जर मसावीने गुणलं तर तुम्हाला लहान संख्या मिळते, दिलेल्या दोन संख्यांपैकी लहान संख्या मिळते. आणि मोठ्या असामायिक अवयवाला जर तुम्ही मसावीने गुणलं तर दिलेल्या संख्यांपैकी तुम्हाला काय मिळते? मोठी संख्या मिळते. हे सूत्र नीट लक्षात ठेवा. त्याच्यावरचे आपल्याला एक्झाम्पल बघायचे. समजलंय का? जायचं पुढं. मग बघा पहिल्या प्रश्नात काय दिलंय. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 16 व 192 आहेत. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे काय दिलेत? 16 व 192 आहेत. जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती? एक संख्या दिली तुम्हाला 64, दुसरी संख्या कोणती असं विचार. मग काय करायचं? आपल्याला माहित आहे दोन संख्यांचा गुणाकार आणि त्या दोन संख्यांच्या लसावीचा आणि मसावीचा गुणाकार ही काय असतो? इक्वल असतो. आपल्याकडे सूत्र आहे ना, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. मग दोन संख्यांपैकी एक संख्या माहिती आहे तुम्हाला कुठली? 64. दुसरी संख्या माहित नाही कुठली माना? x माना. लसावी दिलेला आहे तुम्हाला, लसावी 192 आहे आणि मसावी किती दिलाय? 16. मसावी आणि लसावी दिलेत ना 16 आणि 192. लसावीच्या जागी 192 ठेवलं, मसावीच्या जागी 16 ठेवलं. आता मला x ची किंमत मिळवायची. 64 गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर x बरोबर 192 गुणिले 16 भागिले 64. 16 1 16, 16 चोक 64, 4 1 4, 4 चोक 16. 19 मधून 16 गेलं किती राहिलं? 3. 3 वरती घेतलं 2 किती झालं? 32. 4 8 32. दुसरी संख्या किती आली? 43. पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? ही एक पद्धत झाली. दुसरी एक आणखीन पद्धत आहे, त्याच्यावरून पण तुम्ही संख्या मिळवू शकता. कसं बघा, लसावीला मसावीनं भागायचं. लसावी भागिले काय करायचं? मसावी करायचं. लसावी किती दिलाय? 192. मसावी किती दिलाय? 16. 16 1 16. 19 मधून 16 गेले किती राहिलं? 3. त्याच्यावरती घेतलं 2 किती झालं? 32. 16 2 32. किती आलं? 12 म्हणजे काय आलं? असामायिक अवयवांचा गुणाकार. 12 पेक्षा लहान पूर्ण वर्ग. आता 12 हा काय आला? असामायिक अवयवांचा गुणाकार आला. 12 हा कोणत्या असामायिक अवयवांचा गुणाकार हे मिळवायचं. 12 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कुठली? 9. 9चं वर्गमूळ कुठलं? 3. 3च्या पटीत 12 आहे का? आहे. 3ला कितीनं गुणल्यानंतर 12 येते? 4नं गुणल्यानंतर. मग 3 म्हणजे लहान असामायिक अवयव, 4 म्हणजे मोठा असामायिक अवयव. तर तुम्ही लहान असामायिक अवयवाला 16 ने गुणा, बरोबर, आणि मोठ्या असामायिक अवयवाला पण काय करा? 16 ने गुणा. 16 त्रिक किती आलं? 48. आणि 16 चौक किती आलं? 64. एक संख्या 64 आहे, दुसरी संख्या कुठली आली? आलं लक्षात? या पद्धतीने सुद्धा मिळवू शकता. समजतंय? जायचं पुढं. चला जायचं पुढे. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा. दोन संख्यांचा गुणाकार 3174 असून त्यांचा मसावी 23 आहे, तर त्या दोन संख्यांचा लसावी किती? आपल्याला माहित आहे दोन संख्यांचा लसावी गुणिले मसावी बरोबर काय असतं? त्या दोन संख्यांचा गुणाकार. गुणाकार बरोबर. लसावी गुणिले मसावी बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार. हा, मग लसावी माहित नाही किती मानला? x. मसावी दिलाय किती? 23. आणि दोन संख्यांचा गुणाकार किती दिलाय? 3174. 23 गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर भागाकारात 3174 भागिले 23. 23 1 23, 23 1 23. 31 मधून 23 गेलं किती राहिलं? 8. 8 वरती घेतलं 7 किती झालं? 87. 23 त्रिक 69. 87 मधून 69 गेलं किती राहिलं? 18. 18 वरती घेतलं 4 किती झालं? 184. 23 8 184. तर हा लसावी किती आला? 138.
पर्याय क्रमांक 3. प्रत्येक वेळी तुम्ही गणित सोडवताना ही सूत्र वगैरे लिहित बसायची गरज नाही. मी का लिहितोय? कारण 30 सूत्र सारखे रिपीट होऊन तुमच्या लक्षात राहावे. बरोबर. डायरेक्ट तुम्ही काय करणार, दोन संख्यांचा गुणाकार दिलाय किती 3174, त्यांचा मसावी दिलाय 23 आणि विचारले काय लसावी. तर आपल्याला माहित आहे मसावीचा आणि लसावीचा गुणाकार म्हणजेच दोन संख्यांचा गुणाकार असतो. मग दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच काय इथं लसावी गुणिले मसावी. मग आपल्याला त्यातला मसावी दिलाय, मग ह्याला जर मसावीने जर भागलं तर डायरेक्ट तुम्हाला काय भेटणार लसावी भेटणार. त्यामुळं सूत्र वगैरे लिहिण्यात वगैरे वेळ घालवत बसायचा नाही. आलं लक्षात. जायचं पुढं. तिसऱ्या प्रश्नात काय दिले बघा, दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 4860 आहे, त्यांचा मसावी 18 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती. काय दिलंय बघा, दोन संख्यांचा गुणाकार दिलाय तुम्हाला 4860, मसावी दिलाय 18 आणि त्यापैकी लहान संख्या कोणती असं विचारलंय. मग अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, लहान संख्या मोठी संख्या जर काढायची म्हणलं तर असामायिक अवयवांचा गुणाकार मिळवावा लागतो. असामायिक अवयवांचा गुणाकार मिळवण्यासाठी काय करावं लागतं, लसावी भागिले मसावी. पण तुमच्याकडे मसावी आहे, लसावी आहे का नाही. दोन संख्यांच्या गुणाकाराला जर मसावीनं भागलं तर तुम्हाला काय मिळेल लसावी मिळेल, आणि लसावीला परत मसावीनं भागलं तर काय मिळेल असामायिक अवयवांचा गुणाकार मिळेल. असामायिक अवयवांच्या गुणाकारावरनं काय मिळवायचे असामायिक अवयव मिळवायचे, आणि लहान असामायिक अवयवाला मसावीनं गुणले की तुम्हाला काय मिळणार लहान संख्या मिळणार. आलं लक्षात. बघा दोन संख्यांचा गुणाकार किती दिलाय 4860, बरोबर. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय असते लसावी गुणिले मसावी. लसावी x मानू, मसावी किती दिलाय 18, 18 गुणाकार तिकडे आल्यानंतर भागाकारात 4860 भागिले 18 काय मिळणार तुम्हाला लसावी. 18 1 18, 18 2 36, 48 मधून 36 गेलं किती राहिलं 12, 12 वरती घेतलं 6 किती झालं 126, 18 7 126, शून्याला 0, x बरोबर 270 आलं. म्हणजेच काय मिळालं तुम्हाला लसावी 270 मिळाला. आता तुम्हाला काय मिळवायचं लसावी भागिले मसावी करायचं आणि असामायिक अवयवांचा गुणाकार मिळवायचा. हा लसावी किती आहे 270, मसावी किती आहे 18, 18 1 18, 18 1 18, 27 मधून 18 गेले किती राहिलं 9, 9 वरती घेतलं 0 किती झालं 90, 18 पंचे 90, लसावी भागिले मसावी करून किती मिळालं उत्तर तुम्हाला 15. 15 म्हणजेच काय असामायिक अवयवांचा गुणाकार. 15 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कुठली 15च्या जवळची 9, 9चं वर्गमूळ किती 3, 3च्या पटीत 15 आहे का आहे की 3 गुणिले 5. मग लहान असामायिक अवयव कुठला झाला 3, मोठा असामायिक अवयव कुठला झाला 5. तुम्हाला कुठली संख्या विचारले लहान संख्या. मग लहान संख्या जर मिळवायची म्हणलं तर काय करायचं, लहान असामायिक अवयव 3 गुणिले मसावी 18, 18 तरी किती आले 54, लहान संख्या मिळाली 54. जर मोठी संख्या विचारली असतं तर काय केलं असतं, मोठा असामायिक अवयव 5 गुणिले मसावी 18 गुणिले 5 किती झालं 18 पंचे 90. जर मोठी संख्या विचारली असती तर किती आली असती 90. तुम्हाला विचारले काय लहान संख्या. लहान संख्या म्हणजेच लहान असामायिक अवयव गुणिले मसावी. किती आली संख्या 54. पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात. जायचं पुढं. चौथ्या प्रश्नात काय दिले बघा, 3 अंकी दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या 117 पट आहे. जर त्यांचा मसावी 12 असेल तर त्या दोन संख्यांमधील फरक किती. आता एक लक्षात घ्या, लसावी हा मसावीच्या किती पट दिलाय 117 पट दिलाय. लसावी हा कसा मिळणार आहे मसावी गुणिले 117, बरोबर ना. लसावी हा मसावीच्या काय म्हणून सांगितले दोन संख्या आहेत, दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे म्हणून सांगितले 117 पट आहे म्हणून सांगितले, बरोबर. मग मसावीची 117 पट आणि लसावी कसा मिळतो, लसावी कसा मिळतो रे. हा लसावी म्हणजे काय असतो सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. नीट लक्ष द्या, लसावी कसा मिळतो सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. बरं सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच काय मसावी, मग गुणिले हे 117 म्हणजे काय आहे असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. लक्षात आलं. काय सांगितलं त्यांनी लसावी हा मसावीचे 117 पट आहे म्हणून सांगितलं. मग लसावी बरोबर काय आलं मसावी गुणिले 117. प्रत्यक्षात लसावी कसा मिळतो
सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. मग सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय असतो? मसावी. मग असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच काय राहिलं? 117. तुम्हाला काय मिळवायचं? दोन संख्यांमधील फरक. तुमच्याकडे काय मिळालं? असामायिक अवयवांचा गुणाकार मिळाला. असामायिक अवयवांच्या गुणाकारावरनं तुम्ही काय मिळवा? असामायिक अवयव मिळवा. लहान असामायिक अवयवाला मसावीने गुणलं की लहान संख्या मिळते. मोठ्या असामायिक अवयवाला मसावीने गुणलं की मोठी संख्या मिळते. दोन्ही संख्यांमधला फरक मिळवायचा. हा, 117 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या कुठली? 117 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या कुठली? 100. 100चं वर्गमूळ किती? 10. 10च्या पटीत 117 आहे का? नाही. अशा वेळेस काय करायचं? 10 पेक्षा 1 न लहान संख्या घ्यायची. कुठली घेतली? 9. बघा, 117 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या कुठली? 100. 100चं वर्गमूळ किती? 10. 10च्या पटीत 117 नाही. मग 10 पेक्षा लहान संख्या घ्यायची कुठली? 9. 9च्या पटीत 117 आहे का? आहे की. 9 ने 117ला भाग घालवा बरं. 9 1 9. 11 मधून 9 गेलं किती राहिलं? 2. 2 वरती घेतलं 7. किती झालं? 27. 9 त्रिक 27. 117 हा ज्या असामायिक अवयवांचा गुणाकार आहे त्या असामायिक अवयव कुठले? 9 आणि 13. आपल्याला काय करायचंय? दोन संख्या मिळवायच्या आणि त्या दोन संख्यांमधला फरक. मग कसं मिळवणार? मोठी संख्या गुणिले मसावी करा. हा, मोठी संख्या मिळवण्यासाठी काय करायचं? हा, मोठा असामायिक अवयव 13 गुणिले मसावी. मसावी किती दिलाय? 12. 12 त्रिक 36. 6 हात चले 3. 12 1 12 आणि 3 15. मोठी संख्या किती आली? 156. लहान संख्या मिळवण्यासाठी काय करणार? लहान असामायिक अवयव कुठला? 9 गुणिले मसावी किती? 12. 12 आणि 9 किती आलं? 108. 156 मध्ये आणि 108 मध्ये कितीचा फरक आहे? 48चा फरक आहे. पर्याय क्रमांक 4. समजलं? जायचं पुढं. 5व्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा. 3 अंकी दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 34 व 510 आहेत. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? तुम्हाला लसावी आणि मसावी दिले तर काय करणार तुम्ही? लसावीला मसावीनं भागणार. लसावी किती दिलाय? 510. मसावी किती आहे? 34. लसावीला मसावीनं भागून तुम्हाला काय मिळणार? असामायिक अवयवांचा गुणाकार. हा, 34 1 34. 34 1 34. 51 मधून 34 गेलं किती राहिलं? 17. 17 वरती घेतलं 0 किती झालं? 170. 34 5 170. तुम्ही लहान संख्येने सुद्धा भाग घालवू शकता बरं. असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला? 15. आता 15 हा कुठल्या असामायिक अवयवांचा गुणाकार हे कसं काढणार? 15 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या कुठली? 9. 9चं वर्गमूळ किती? 3. 3च्या पटीत 15 आहे का? आहे. 3 ला 5 न गुणल्यानंतर काय येते? 15 येते. मग लहान असामायिक अवयव कुठला झाला? 3. मोठा असामायिक अवयव कुठला झाला? 5. तुम्हाला काय मिळवायचंय? मोठी संख्या. तर मोठी संख्या मिळवण्यासाठी काय करणार? मोठ्या असामायिक अवयवाला मसावीनं गुणणार. मसावी किती आहे? 34. मोठा असामायिक अवयव किती? 5 गुणिले मसावी. हा, 34 5 170. तर मोठी संख्या कुठली मिळाल? 170. पर्याय क्रमांक 2. 5 चौक 20 0 हात चले 2. 5 त्रिक 15 आणि 2 17. आलं लक्षात? त्याच्या पुढं 6व्या प्रश्नात काय दिलं बघा. 42 आणि 98 या दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे असं विचारलं. 42 आणि 98 ह्या दोन संख्या दिल्यात बरोबर. त्या दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे असं विचारलं. प्रत्यक्षात तुम्ही लसावी आणि मसावी काढत बसणार का? नाही. प्रत्यक्षात लसावी आणि मसावी काढत बसायची गरज नाही. कारण बघा, लसावी हा मसावीच्या किती पट असतो हे तुम्हाला सांगतो. लसावी बरोबर काय असतो? सामायिक अवयव आणि असामायिक अवयव. सर्व सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय असतो? लसावी. त्यातल्या सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय? मसावी. राहिलं कोण? असामायिक अवयव. मग लसावी हा मसावीच्या किती पट असतो? तर असामायिक अवयवांच्या गुणाकारा एवढी पट असते. कळलं? लसावी हा मसावीच्या किती पट असतो? तर ती जी पट असते ती पट म्हणजेच काय असते? असामायिक अवयवांचा गुणाकार. मग तुम्हाला दोन संख्या दिल्यात ना, त्याचे तुम्ही अवयव पाडा आणि अवयव पाडून फक्त काय मिळवा? असामायिक अवयव मिळवा आणि असामायिक अवयवांचा गुणाकार करा. तेवढी पट मसावीची केली की काय मिळणार आहे? ह्या दोन संख्यांचे तुम्हाला लसावी मिळणार आहे. त्यामुळे लसावी आणि मसावी काढत बसायचं नाही. फक्त 42 आणि 98 काय करायचे? अवयव पाडायचे. हा, पाडा. 14 त्रिक 42. 14 7 98.
झालं. 3 आणि 7 काय आले? असामायिक अवयव आले. 3 आणि 7 ला कुठल्या संख्येने भाग जातोय का आता? नाही. म्हणजे 3 आणि 7 काय आले? असामायिक अवयव आले. मग असामायिक अवयवांचा गुणाकार करा. 3 गुणिले 7 किती आलं? 21. असामायिक अवयवांच्या गुणाकाराच्या जागी मी ठेवलं 3 गुणिले 7. असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला? 21. म्हणजे मसावीची 21 पट केल्यानंतर काय मिळणार आहे? लसावी मिळणार आहे. ह्या दोन संख्यांच्या मसावीची 21 पट करून काय मिळणार आहे? लसावी. ह्या दोन संख्यांचा लसावी हा मसावीचे किती पट आहे? 21 पट आहे. पर्याय क्रमांक 3. समजलं का नाही? जायचं पुढं. 7व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा. 2 अंकी 2 संख्यांचा मसावी 24 असून त्यांचा लसावी हा मसावीच्या 6 पट आहे म्हणून सांगितलं. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? काय दिलंय? 2 संख्यांचा मसावी दिलाय तुम्हाला. किती आहे? 24. लसावी हा मसावीच्या किती पट आहे? 6 पट आहे. लसावी कसा मिळतो? सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार करून काय मिळतो? लसावी मिळतो. त्यातला सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच काय असतो? मसावी असतो गुणिले असामायिक अवयव. लसावी हा मसावीच्या किती पट आहे म्हणून सांगितलंय? 6 पट. मसावी किती आहे? 24 गुणिले जी पट आहे 6 पट. 6 पट म्हणजेच काय? असामायिक अवयवांचा गुणाकार. तुम्हाला काय विचारलंय? त्यापैकी मोठी संख्या कोणती? तुमच्याकडं मसावीची किती पट आहे? 6 पट आहे. 6 पट म्हणजेच काय? असामायिक अवयवांचा गुणाकार. मग 6 हा कोणत्या असामायिक अवयवांचा गुणाकार आहे? 6 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती? 4. 4चं वर्गमूळ किती? 2. 2 ला कितीने गुणल्यावर 6 येते? 3 ने गुणल्यावर 6 येते. बरोबर. लहान असामायिक अवयव झाला 2, मोठा असामायिक अवयव झाला 3. तुम्हाला काय विचारले? मोठी संख्या. मग मोठी संख्या जर मिळवायची असेल तर मोठा असामायिक अवयव 3 गुणिले मसावी किती आहे? 24. 24 तरी किती आलं? 72. 24 तरी किती आलं? 72. पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात? जर लहान संख्या मिळवायची असली असती तर काय केलं असतं? लहान संख्या मिळवण्यासाठी लहान असामायिक अवयव गुणिले मसावी. 24 दुने 48. लहान संख्या किती मिळाली असते तुम्हाला? 48. परंतु तुम्हाला विचारले काय? मोठी संख्या. आलं लक्षात? जायचं पुढं. 8व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा. 2 संख्यांचे गुणोत्तर 3:5 असून त्यांचा लसावी 105 आहे. तर त्या संख्यांचा मसावी किती? बरोबर. आता 2 संख्यांचे गुणोत्तर म्हणजेच काय असतं माहिती आहे? गुणोत्तर कसं मिळतं मला सांगा. समजा एक संख्या 42 आणि एक दुसरी संख्या 56. ह्या 2 संख्यांचं तुम्हाला 42चं 56शी असलेलं गुणोत्तर काढायचं. तर काय करणार तुम्ही? 42ला आणि 56ला त्यांच्या मसावीनं भागणार. मोठ्यात मोठ्या सामायिक अवयवानं भागणार. म्हणजेच कशानं भागणार? मसावीनं भागणार. बरोबर. मसावीनं भागलं. 14 त्रिक 42. 14 चौक 56. 42चं 56शी गुणोत्तर किती आलं? 3:4. मसावीनं भागलं दोन्हीला आणि हे गुणोत्तर मिळालं. मसावीनं भागलं म्हणजेच कशानं भागलं? सामायिक अवयवांना भागलं. हे गुणोत्तर कशाचं मिळालंय? असामायिक अवयवांचं गुणोत्तर मिळालं. मग लक्षात घ्या, ज्या 2 संख्यांचं हे गुणोत्तर दिलं ना 3:5. 3:5 हे गुणोत्तर दिले ना, हे काय आहेत? 3 आणि 5 हे असामायिक अवयव आहेत. त्या 2 संख्यांचे काय आहेत? असामायिक अवयव. तुम्हाला काय दिलंय? लसावी दिलाय. तर त्या संख्यांचा मसावी किती? लसावी म्हणजे काय असतो? सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. सामायिक अवयव म्हणजे काय? मसावी. असामायिक अवयवांचा गुणाकार आहे का? असामायिक अवयव आहेत की आपल्याकडे 3 आणि 5. त्यांचा गुणाकार करा. 3 5 15. लसावी किती दिलाय? 105. मसावी मिळवायचं असेल 15 इकडे आणा फक्त. 15 गुणाकार तिकडे आल्यानंतर भागाकार. 105 भागिले 15 बरोबर मसावी. 15 7 105. तर मसावी किती आला? 7. पर्याय क्रमांक 2. मला सांगा 2 संख्यांचे तुम्ही अवयव पाडा. 42चे आणि 56चे तुम्ही अवयव पाडा. कुठल्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातोय? 14 त्रिक 42. 14 चौक 56. सामायिक अवयवानं म्हणजेच मसावीनं भागलं. राहिले काय मला सांगा? असामायिक अवयव. बरोबर. मग 42चं 56शी गुणोत्तर किती आहे? 3:4. किती आहे गुणोत्तर? 3:4. मग हे 3 आणि 4 म्हणजे काय राहिले? असामायिक अवयव राहत असतात. कुठल्याही 2 संख्यांचं गुणोत्तर मिळवतो ना त्यावेळेस आपण काय करतो? त्यांच्या मसावीनं भागतो आणि जे गुणोत्तर राहिलेलं असतं
ते गुणोत्तर म्हणजे काय असतात, असामायिक अवयव असतात. तसंच आहे, दोन संख्यांचे गुणोत्तर 3/5 दिले, संख्या कुठल्या पण असू दे, त्यांना त्यांच्या मसावीने भागून हे गुणोत्तर आले, मसावीने भागून हे गुणोत्तर आले, म्हणजेच हे काय आहेत, असामायिक अवयव आहेत. मग असामायिक अवयवांचा गुणाकार किती, 3 गुणिले 5 15. सामायिक अवयव म्हणजेच काय असतं, मसावी, आणि मसावी गुणिले असामायिक अवयवचा गुणाकार केला की काय मिळतं तुम्हाला, लसावी मिळतं. मग मसावी मिळवायचं असेल तर 15 कसं गुणाकार तिकडे आल्यानंतर भाग 105 भागिले 15, 105 भागिले 15 केलं, 15 1 15, 15 7 105, मसावी किती आला 7. समजलं, काय अडचण नाही, नक्की जायचं पुढं. 9व्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा, दोन संख्या 4/7 या प्रमाणात असून त्यांचा मसावी 35 आहे, तर त्या संख्यांचा लसावी किती. परत तसंच लसावी कसा मिळवतो आपण, सर्व सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार करतो, बरोबर. सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच काय असतो, मसावी आणि गुणिले असामायिक अवयव. मग मसावी दिलाय तुम्हाला किती 35, आणि दोन संख्यांचे गुणोत्तर जे राहिलेलं असतं ते म्हणजेच काय असतात, असामायिक अवयव असतात. मग दोन संख्यांचे गुणोत्तर 4/7 आहे, म्हणजेच असामायिक अवयव कुठले आहेत त्या दोन संख्यांचे, 4 आणि 7. मग असामायिक अवयवांचा गुणाकार करायचा, मग 4 गुणिले काय करणार 7, 35 गुणिले 4 7 किती झालं 28, 28 पंचे 140, 0 हातचे 14, 28 त्रिक 84, 84 14 किती झालं 98. तर लसावी किती आला 980, पर्याय क्रमांक 3. समजलं 100%. अजून ह्याच्यावरचे जे प्रश्न आहेत लसावी आणि मसावीवरचे, काठिण्य पातळी थोडीशी अजून जास्त असेल, ते प्रश्न पुढच्या लेक्चरला बघूयात. आलं लक्षात.